वळूयात पुढल्या बातम्यांकडे। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता वाद निर्माण झाला आहे। मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालाय। तर माझ्या वक्तव्याला आणीबाणी आणि 1984च्या शीख दंगलीचा संदर्भ होता असं स्पष्टीकरण इथे सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे। 1984च्या दंग्यात पत्नीच्या नजरेसमोर पतीला जळत्या ट्रक मध्ये टाकलं। एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वाले अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेस वाले तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेस वाले बोर्डावर लिहितात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही। चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांनी काल जे पद्धतीचं अपमानजनक जे वक्तव्य केलं, ज्या पद्धतीचं त्यांनी त्याची लायकी जी दाखवलेली आहे सुधीर मुनगंटीवारांनी, आम्ही निवडणूक आयोगावर तक्रार करू आणि त्याला अटक करायची मागणी। उभ्या देशाला लाज आणणारं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे भाष्य आहे। भाऊ बहिणीच्या पवित्र संबंधांमध्ये अशा प्रकारचं बोलणं हे कोणाही नेत्याला, कुठल्याही पक्षाच्या नेत्याला न शोभा देणार आहे। आणि मगरुरीने त्याचं समर्थन करताना दिसत आहेत मुनगंटीवार। तर घसरतोय राजकारण किळसवाणं झालंय हो। हे वक्तव्य मी आणीबाणी व 1984 मध्ये ज्या हुकुमशाही पद्धतीने काँग्रेस वागली त्याची उदाहरणं दिली। निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं, शीख दंगलीमध्ये पत्नीच्या नजरेसमोर पतीला पेटत्या ट्रकमध्ये टाकलं। हे तर घटना वर्तमानपत्रात इतिहासात दर्ज आहे। काँग्रेस घाबरल्यानंतर रेवंत रेड्डीची तेलंगणाची सोशल मीडिया टीम त्यांनी प्रचंड पैसा खर्च करून हायर केली आहे। या टीमचं काम काय आहे तर निगेटिव्हिटी पसरवणं।